शिवसेना 12, राष्ट्रवादी 0, काँग्रेस 5, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 0, ठाकरे 20 आणि मनसे 6 अशी सध्याची स्थिती आहे। त्यामुळे इतरांच्या खात्यात जात आहेत 7 जागा, 85 कल सध्याच्या घडीला समोर येत आहेत, ज्याच्यामध्ये अर्थातच 47 कल युतीच्या बाजूने जात आहेत। जळगावात गुलाबराव देवकरांचे पुत्र जिंकलेले आहेत, तर नवी मुंबईत भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये अतिशय चुरशीची लढाई। जळगावातला निकाल समोर येतो, भाजपचे नितीन सबके जिंकलेले आहेत। नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठलाय। मुंबईत सर्वाधिक 85 जागांपैकी 35 जागी भाजपने आघाडी घेतली। नागपूर महानगरपालिकेवरती अर्थातच भाजपची सत्ता राहिलेली आहे आणि आता सुद्धा भाजपची जोरदार मुसंडी ही नागपूरमध्ये पाहायला मिळते। मुंबईमध्ये काँग्रेस 5 तर अपक्ष 7 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आहे। मुंबईच्या 85 जागांचे कल हाती आलेले आहेत। कल्याण डोंबिवली जी अतिशय इंटरेस्टिंग महानगरपालिका बनली, बिनविरोध पॅटर्नमुळे भाजपचे 26 उमेदवार हे आघाडीवर आहेत। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 15 उमेदवार आघाडीवरती आहेत। उद्धव ठाकरे सरप्राइझिंगली एकाही जागेवरती आघाडी मिळवू शकत नाहीयेत, पण मनसे मात्र 5 जागांवरती आघाडीवर आहे। केडीएमसी मध्ये मुंबईच्या प्रभाग क्रमांक 183 राहुल शेवाळे यांच्या ज्या वहिनी आहेत त्या तिथून आघाडीवर असल्याचे चित्र आहे। जिंकलेल्या त्या पिछाडीवर असल्याचे चित्र आहे। पहिल्या कलांमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा हा नागपूरमध्ये गाठलेला आहे। जळगावमध्ये गुलाबराव देवकरांचे पुत्र प्रफुल्ल देवकर हे विजयी झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय। भाजप आणि शिंदेची शिवसेना 27 जागांवरती नवी मुंबईत आघाडीवरती आहे। मुंबईच्या 85 जागांचे जे कल येतात त्यानुसार भाजप सर्वाधिक 35 जागांवर आघाडीवर आहे। ठाकरे 20 आणि मनसेची 6 जागांची आघाडी। अश्विनी, तर शिंदेची शिवसेना मुंबईमध्ये 12 जागी आघाडीवर आहे। मुंबईत काँग्रेस 5, अपक्ष 7 हा देखील आकडा आपल्याला बघावा लागेल ज्ञानदा, कारण फायनल जेव्हा टॅली समोर येईल आणि तिकडे जर इक्वेशन असं झालं तर मग 5-7 हे आकडे देखील फार महत्त्वाचे ठरतात। नागपूरमधली देखील आपण बघतोय अपडेट जी आहे ती भाजपने मुसंडी तर मारलेलीच आहे। जळगावात गुलाबराव देवकरांचे पुत्र प्रफुल्ल देवकर जिंकताना बघायला मिळतात, ते जिंकलेले आहेत, निकाल जाहीर झालेला आहे। तर नवी मुंबईत मात्र भाजप आणि शिंदेची शिवसेना पुन्हा एकदा क्लोज फाईट, अतिशय चुरशीची लढत। जळगावात भाजपचे नितीन सबके, सुरेखा तायडे या जिंकलेल्या आहेत। जळगावातला निकाल समोर आलाय। नांदेड भाजप 26, शिवसेना 10, राष्ट्रवादी 5 जागी आघाडीवर। आणि अमरावतीचं चित्र आपण पाहूया। भाजप 9 जागांवरती अमरावतीमध्ये आघाडीवरती आहे। त्याखालोखाल राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे, 6 जागांची त्यांची आघाडी आहे। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची आघाडी 38 जागांची झालेली आहे। सोलापूरमध्ये भाजपची आघाडी 22 जागांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं 15 जागांवरती आघाडी घेतली आहे। शिंदेची शिवसेना 9 जागांवरती आघाडी टिकवून आहे। कोल्हापूरमध्ये अतिशय चुरशीची लढाई, भाजप 26 आणि काँग्रेस 27। पुण्यामध्ये भाजप 47 जागांवरती आघाडीवर आहे, तर अजित पवारांची राष्ट्रवादी 17 जागांवरती आघाडी 12 जागांवरती आघाडी घेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। लातूरसाठी ढोलताशे वाजले होते। काँग्रेस आणि वंचितची मुसंडी आपल्याला पाहायला मिळते। बवियाची निर्णायक आघाडी वसई विरारमध्ये सत्ता स्थापनेच्या जवळपास बविया कलांच्या बाबतीत पोहोचले असं आपण म्हणू शकतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप 15, शिवसेना 9 असं चित्र आहे। हितेंद्र ठाकूर यांचे पुतणे मात्र पिछाडीवरती आहेत। जरी वसई विरारमध्ये बवियानं आघाडी घेतलेली असली तरी भाजप 47, कुठलं चित्र आहे? पुण्याचं चित्र आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप 15 जागांवरती आघाडीवर आहे। जळगावात भाजपची आघाडी 40 जागांची झालेली आहे, म्हणजे जवळपास एक प्रकारे ही निर्णायक आघाडी कलांच्या बाबतीतली आपल्याला म्हणावी लागेल। धुळ्यामध्ये भाजप 16 जागांवरती आघाडीवर आहे। तिकडे अमरावतीत भाजपची आघाडी 9 जागांची आहे। राष्ट्रवादी आणि काँग्रेस 6 जागी आघाडीवरती आहे। तर मुंबईचे चित्र 85 जागांचं काय आहे? मुंबईमध्ये भाजप 35, शिवसेना 12, ठाकरे 20, मनसे 6। वसई विरारचं काय चित्र? आपण मुंबईमधली ज्या वेगवेगळ्या ओळखी आहेत त्याच्या बॅकग्राऊंडवरती सगळं चित्र दाखवतंय की या महानगरपालिकांचं चित्र काय। वसई विरारमध्ये भाजप 26 तर इतर म्हणजे बहुजन विकास आघाडी 85 जागांवरती पुढे आहे। खरं, क्लीन स्वीप त्यांनी जवळपास केलेलं दिसतो आणि बहुमताच्याही पुढे आहेत ते। तर तिकडे लातूरमध्ये मात्र काँग्रेसने मुसंडी मारली आहे। 16 जागी काँग्रेसने आघाडी मिळवली आहे। लातूर काँग्रेसने 16 जागी आघाडी मिळवलेली आहे आणि लातूरमधलंच वक्तव्य खूप गाजलेलं होतं ज्ञानदा रवींद्र चव्हाणांचं। त्याच्यानंतर हा रिझल्ट किंवा कदाचित ही आघाडी आपल्याला समोर येते, त्या वक्तव्याचा मग याच्यावर इम्पॅक्ट झालाय का बघावा लागेल, आपल्या नेत्यांना विचारावं लागेल। मात्र लातूरमध्ये
काँग्रेसने आघाडी घेतली आहे. काँग्रेस वंचित 19 जागांवर विजयी आणि 16 जागी आघाडी. त्यामुळे सध्याची स्थिती लातूरमधली काय आपण बघूया. तर जळगावमध्ये गुलाबराव देवकर यांचे पुत्र विजयी झालेत. नांदेडमध्ये भाजप 26, शिवसेना 10, राष्ट्रवादी 5, कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप 26, शिवसेना 15, लातूरमध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारलेली. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसची पिछाड पाहायला मिळत होती, पण आता काँग्रेस आणि वंचित एकूण 19 जागांवरती विजयी झाल्याचं चित्र लातूरमध्ये पाहायला मिळत आहे. लातूरमध्येच ते विधान रवींद्र चव्हाणांनी केलेलं होतं, जे विधान विलासराव देशमुखांबाबतचं होतं, जे वादग्रस्त ठरलं. बरीच टीकेची झोड उठली. मग अर्थातच भाजपनं रवींद्र चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त केली. पण लातूरमध्ये सध्याचे चित्र काँग्रेसची जोरदार मुसंडी आपल्याला पाहायला मिळते. काँग्रेस वंचित 19 जागांवरती विजयी झालेले आहेत. मुंबईत भाजपची 35 जागांची आघाडी सध्या पाहायला मिळते. मीरा भाईंदरमध्ये भाजप 4 जागांवरती आघाडीवर आहे. मीरा भाईंदरची जी मतमोजणी आहे ती तब्बल 1 तास उशिरानं सुरू झाली आहे. भाजपचा पहिला विजय मुंबईमधला. ढोल ताशेला बोलूयात आपण. भाजपचा मुंबईमधला पहिला विजय. भाजपचा भाजपचा पहिला विजय काँग्रेसचा आलेला होता आशा काळे यांचा. आणि आता मुंबईत भाजपला पहिला विजय नोंदवता आलेला आहे. जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंचे भाऊ भास्कर दानवे हे सुद्धा विजयी झालेले आहेत. त्याचबरोबर नागपूरमध्ये निर्णायक आघाडी ही भाजपनं घेतलेली आहे. 35 जागांवरती भाजपची मुंबईतली आघाडी, ज्यामधला एक विजय आहे अश्विन. शिवसेना 12 जागांवरती आघाडीवर आहे. म्हणजे मुंबईचे कल पाहता क्रमांक 1चा पक्ष सध्या भाजप आहे, क्रमांक 2 वरती ठाकरे आहेत, 3 वरती शिवसेना आहे आणि त्यानंतर मनसे आणि इतर पक्ष आपल्याला पाहायला मिळतात. जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंचे बंधू विजयी झालेले आहेत. 47-24 अशी मुंबईची सध्याची आकडेवारी कलांच्या बाबतीतली. 85 जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत. तिकडे पनवेलमध्ये सुद्धा भाजपला निर्णायक आघाडी मिळालेली आहे असं चित्र दिसतं. 33-12-22-6 आकडे बदलले, चित्र बदलले. 85 पैकी 33 जागांवर भाजप, शिवसेना 12, ठाकरे 22 आणि मनसे 6, काँग्रेस 5 ते इतर 7 असं चित्र मुंबईचं आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपने विजय मिळवला, तर मुंबईत शिंदेच्या शिवसेनेचे 2 उमेदवार जिंकलेत. त्यामुळे शिंदेच्या खात्यात देखील निकाल जाताना दिसतोय. शिंदेच्या शिवसेनेने 2 विजय, भाजपचा 1, काँग्रेसचा 1. हे ढोल ताशे महायुतीसाठी वाजलेले आहेत मुंबईमधले, कारण मुंबईमध्ये महायुतीला एकूण 3 जागांवर यश मिळाले. शिंदेच्या शिवसेनेचे 2 उमेदवार विजयी झालेत आणि प्रभाग क्रमांक 1 मधनं भाजपचा विजय झालाय. रेखा यादव इथून विजयी झालेल्या आहेत. खरं तर शिवसेनेची जागा म्हणजे अखंड शिवसेनेची जागा अभिषेक घोसाळकर या जागेवरनं निवडणूक लढवायचे.